गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 17 नोव्हेंबर आणि आज मार्केटमध्ये सिच्युएशन काय आहे आणि मी ट्रेड का नाही घेतला ह्याच्या मागचं रिझन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सो बेसिक टू ॲडव्हान्स ऑफ स्टॉक मार्केट ह्या आत्ता सध्या जो कोर्स चालू आहे त्याचा 19 सेशन कंप्लीट झालेले आहेत ऑलरेडी. ओके, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलला आपण जे ऑप्शन स्ट्रॅटेजीज आणि त्याचे जे बेसिक आपण शिकलेलो आहेत ते मार्केटमध्ये कसं इम्प्लिमेंट करतं आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पण जाऊया आपण. इथे हा आहे निफ्टीचा चार्ट. तुम्ही बघू शकता दिस इज अ 3 PM स्ट्रॅटजी फॉर फ्रायडे सेशन. त्याच्यानंतर आज आहे 17 नोव्हेंबर. इथे खाली तुम्हाला दिसते आणि मार्केटची मोमेंटम इथे कन्सोलिडेशन सिच्युएशनमध्ये चालू आहे. ओके, सो इथे एक डाव थेरपीप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो का, तर त्याचा आन्सर आहे यस, तुम्ही घेऊ शकता. इथे मार्केट वरती गेलं, मार्केट खाली आलं आणि मार्केटमध्ये काय आलं, ब्रेकआउट आला. ओके, पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही फक्त टेक्निकल्स फॉलो करून जर समजा इथे तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न जर करत असाल तर इथे तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट ह्या स्विंग हायपासून आत्तापर्यंतचा जो हाय दिला आहे तो ऑलमोस्ट तब्बल 40 पॉईंटच्या आसपास आहे. ओके, आणि ऑप्शनचा डेटा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल की इथे बघा ऑप्शनचा डेटा आहे आणि ऑप्शनच्या डेटाप्रमाणे जर मी असा विचार केला की कुठेतरी इथे आपल्याला मोमेंटममध्ये ट्रेड घेता येऊ शकतो का, तर यस, तुम्ही टेक्निकलच्या द्वारे तुम्ही ट्रेड नक्कीच घेऊ शकता. पण जर इथे आपण जर ह्याचा ऑप्शन प्रीमियमचा मोमेंटम चेक केला तर दिस इज अ ATM. ओके, आणि ATMमध्ये इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत की फक्त 13-14 पॉईंटच तुम्हाला इथे दिसतात. ओके, तर ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा की टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही ट्रेड घेतलात तर तुम्हाला एंट्री मिळते, पण मार्केट हे कन्सोलिडेशन सिच्युएशनमध्ये आहे आणि तुम्हाला ते प्रीमियम देत नाही आहे. ओके, स्पॉटमध्ये तर दिसतं आहे. मग ॲज पर द ऑप्शन ग्रीकच्या हिशोबाने बघायला गेलं तर डेल्टा हा तुम्हाला 0.5च्या हिशोबाने जरी पाहिला तरी बऱ्यापैकी एक मोर दॅन 15 पॉईंट्स तरी द्यायला हवे होते, पण ते इथे दिसत नाही आहेत. मग ते का दिसत नाही आहेत, तर त्याला म्हणजे असं आहे की पर्सेंटाईल रेशो. ओके, तर तुम्ही इथे चेक कराल तर तुम्हाला दिसेल की IV पर्सेंटाईल इज 56. ओके, हा इथे बघू शकता तुम्ही IV पर्सेंटाईल 56 आणि 6 पर्सेंटाईल असल्या कारणामुळे ओके ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे प्रीमियम दिसत नाही आहे. आणि ह्या गोष्टी आपण बेसिक टू ॲडव्हान्स ऑफ स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत आणि का ह्या रेंजमध्ये स्पेसिफिक रेंजमध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचं आहे हे पण आपण शिकलेलो आहोत. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला आता इथे निफ्टीच्या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. सो तुम्हाला खरंच ह्या कॉन्टेंटचा तुम्हाला फायदा होतो आहे का हे नक्की कमेंटमध्ये करा. तुमचं कमेंट हे माझ्यासाठी फ्यूल आहे. तुम्ही जेवढं जास्त कमेंट कराल तेवढं असेच इफेक्टिव्ह आणि व्हॅल्युएबल व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. थँक्यू व्हेरी मच.